जे सुरुवातीचे दिवस असतात ना आपल्या कामाचे चाचपडत असतो, जेव्हा काहीही कोणाचं बॅकिंग नसतं, एक गुरु नसतो, तेव्हा ते सोपेही असू शकतात कारण आपण आपलं शिकतोय किंवा ते खूप कठीण चाचपडणारे असू शकतात. मयुरी, हाऊ वॉज इट फॉर यू? तुझे स्टार्टिंगचे इनिशियल डेज या इंडस्ट्रीतले कसे होते? चाचपडत होतीस, स्वतःवर तर कॉन्फिडन्स आहे तो दिसतोच आहे, काय होते ते इनिशियल डेज? मला मी पहिला जेव्हा काम केलं ना, मी भारती पाटलांसोबत एक फिल्म केली होती तेव्हा. त्यांनी त्यांच्या मुलीचा रोल होता आणि मधुगंधा कुलकर्णी मोठी मुलगी आणि लहान मुलगी म्हणून त्यांनीच माझं नाव सजेस्ट केलं. मला ना कॅमेरा कुठे आहे हेही माहीत नसायचं, कुठे उभं राहायचं मला हेही माहीत नसायचं. मला सांगायचं की असं असं आहे, तू इथनं येणार आहे, तुला हे बोलायचं. मी यायचे आणि मी बोलायचे की अरे कॅमेरा इथे होता. किंवा मग आजकालच्या असं खूप मी पाहिलं की माझा हा प्रोफाईल चांगला आहे ना, तर मी इथेच उभी राहणार, मी किती दिसतेय, मी तिथून येणार, मी मिठी मारताना अशीच मारणार कारण माझा चेहरा दिसला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला माहीतच नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी सुरुवातीला खूप बिनधास्तपणे काम केलं कारण मी ह्या गोष्टींचा टेक्निकल गोष्टींचा विचारच नाही करायचे. हळूहळू या गोष्टी शिकायला लागले. लाईट घेणं काय असतं, लुक देणं काय असतं, लुक काढणं काय असतं, ह्या गोष्टी शिकायला लागले. तर चाचपडणं म्हणशील तर थोडंसं इनिशियली जेव्हा हे शिकायला लागले ना, तर काय छान करू शकतो. मग माझी एक पद्धत होती की इनिशियली मी म्हणजे अजूनही नवीन नवीन आपलं असतं ना की मी आरशासमोर तो परफॉर्म करून बघते सीन की कसं दिसतंय, की आपण दिसताना बरे दिसतोय की नाही, किंवा खूपच वियर्ड नाही ना वाटत आहे रिॲक्शन, किंवा रडताना फार हिडीस नाही ना दिसत होत आपण. हे सगळं मी करून बघते. आता इव्हेंच्युअली बरेच वर्ष टेलिव्हिजन केल्यावरती थोड्या थोड्या ट्रिक्स कळल्यात. मग मी मधल्या काळात मी एक ना शो केला होता, त्याच्यात ऐश्वर्या नारकर आणि अविदादा होते. तर मी तिच्याकडनं खूप शिकले. म्हणजे तिची एक तर तिचा अभिनय मला प्रचंड आवडतो, ती खूप नॅचरल आहे आणि खूप सुंदर आहे. आणि मी तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी म्हणजे नंतर मला असं व्हायला लागलं की मला लोक सांगायला लागलं की मी तिच्या स्टाईलने ऍक्टिंग करताय, असंही होऊ लागलं. तर मला इतकं ते मी इन्फ्लुएन्स्ड होते ना तिच्यामुळे, तिची बोलण्याची पद्धत, पॉज घेण्याची पद्धत. पण ॲट द सेम टाईम काही गोष्टी ज्या ट्रिकी असतात, रडणं किंवा इमोशनल सीन्स किंवा एकदमच इमोशनल होणं, ह्या सगळ्या गोष्टी मी तिच्याकडनं शिकले. आणि ती अशी आहे गं, म्हणजे आत्ता ढसाढसा रडते, कट म्हटल्यावरती ती असं तिचं वेगळं सुरू होतं. तर तिच्याकडनं मी खूप शिकले इनिशियली. ती होती, सुलभा देशपांडे होत्या पहिल्या शोला, त्यांनी ह्या गोष्टी मला शिकवलेल्या. तुला खूप छान कंपनी किंवा तुला कोस्टार्स खूप छान मिळाले. माझ्या पहिल्याच शोला सुलभा देशपांडे होत्या. सो त्यांनी ह्या म्हणजे ते एक वेगळंच स्कूल होतं आमचं सेटवरती, आणि त्यांना माहिती होतं की मी फर्स्ट माझा शो आहे. पण त्यांनी कधीच ना असं हे नाही केलं की अरे मी सिनियर आहे आणि ही आत्ता नवीन आलेली पोरगी वगैरे. त्यांनी ॲक्च्युली, मी तिला आजीच म्हणायचे, आणि तिने ॲक्च्युली एक नातीप्रमाणे तिने मला सगळ्या गोष्टी शिकवल्या. हे जे मी सांगते ना थोडं की लुक काढणं, थॉटमध्ये लुक काढणं, हरवून जाणं किंवा स्वतःशी लुक काढणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मला सीन थांबवून करून दाखवायच्या, आणि ह्या तिने मला ॲक्च्युली हात धरून शिकवल्यात.